टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण पाहिली की आम्हाला गद्दार 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 म्हणून लोकांनी चिडवलं। हे शिवसेना प्रमुखांचे कार्यकर्ते राहिलेले नाही, हे शिवसेना प्रमुखांच्या तालमीमधले कार्यकर्ते राहिले नाही, यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली। पण आम्ही शिवसेना पक्षाशी गद्दारी केली नाही, आम्ही भगव्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे जेवढे आमदार आम्ही कुठलो होतो तेवढेचे तेवढे आमदार निवडून आले। आम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये हा आमचा रेकॉर्ड आहे। सांगायचा अर्थ असा आहे की आम्ही तत्वाशी कधी फारकत घेतली नाही। ज्यांनी तत्वाशी फारकत घेतली त्यांची स्थिती आज या महाराष्ट्रामध्ये काय आपण बघतोय। आम्ही रक्ताचं पाणून करून शिवसेना वाढवली। हा जो गुलाबराव पाटील दिसतोय, या जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाखा आहेत, गणेश राणाजी नंतर सगळ्यात जास्त जर शाखा कोणी केल्या असतील म्हणजे दादा तर या गुलाबराव पाटलांनी केलेल्या आहेत। आता कुठला तालुका नाही, त्यावेळेस एकच जिल्हा प्रमुख असायचा। रावेर टू चाळीसगाव एवढा प्रवास मी त्या काळामध्ये वयाचा 26 वर्षाचा असताना मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो आणि 5 वर्ष संघटना बांधण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केला। मग बैलगाडी, मी तर आता रावसाहेब आम्ही बरोबरच होतो त्यावेळेस बैलगाडीवर आम्ही शाखा केल्या आहेत, ट्रॅक्टरवर जाऊन शाखा केल्या आहेत, सायकलीवर जाऊन शाखा केलेल्या आहेत, रात्रंदिवस मोटरसायकलीवर आमच्या शाखा व्हायच्या। सांगायचा अर्थ असा आहे की संघटना ही अशीच काही उभी राहिली नाही, ही संघटना आम्ही रक्ताचं पाणी उभं करून उभी केली। मग जर एवढं संघटनेची ताकद होती तर ही ताकद कुणामुळे होती, तो वंदनीय शिवसेना प्रमुखांमुळे होती। शिवसेना प्रमुख ज्या गोष्टी सांगायचे त्या गोष्टी आम्ही अंमल करायचो। शिवसेना प्रमुखांचे सांगितलेले सगळे वाक्य आमच्या लक्षात आहे। शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जर काँग्रेसची युती झाली तर मी माझं दुकान बंद करून टाकेन, पण मी काँग्रेसची युती करणार नाही। ज्या दिवशी आमच्या नेतृत्वाने काँग्रेसच्या पक्षाशी युती केली त्याच दिवशी आम्ही ठरवून घेतलं की आम्हाला उठाव करायचा आहे आणि तो उठाव आम्ही सुरत मार्गे गुवाहाटी जाऊन उठाव केला। आणि असा उठाव केला नाही, त्या एकनाथराव शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष असं काम केलं की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार 237 जागा घेऊन या ठिकाणी पुन्हा निवडून आलं आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज एकही लोणचं घालायला आमदार कोणत्या पार्टीचा या जिल्ह्यामध्ये शिल्लक राहिला नाही। 5 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, 5 शिवसेनेचे आमदार आहेत आणि एक अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत। ही कशाची फलश्रुती आहे? आम्ही काही शोपीस आमदार नाही आहे, शोपीस मंत्री नाही आहे। जसं मंगेश दादाने सांगितलं, आमचं दुकान कायम शनी शिंगणापूर सारखं उघडं आहे। कधी तुम्ही सकाळी या, आमचे दरवाजे आपल्याकरता कधी उघडे असतात। कोण माणूस कोणत्या पार्टीचा आलाय, कोण कोणत्या पंथाचा आहे, कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे याचा विचार आम्ही करत नाही। जो येतो त्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। समाजसेवेबरोबर राजकारण हे शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं, शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना। हे जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं त्याच भीतीवर आम्ही आजपर्यंत काम करत आलोय। मंत्री म्हणजे काय मी सहज मंत्री झालो असं नाही आहे। मंत्री होण्याकरता लय कष्ट करावे लागतात। मी तर निवडून येईल असं सुद्धा मागच्या काळात जेव्हा मी पहिल्या वेळेस आमदार झालो तेव्हा मी 30.5 वर्षाचा होतो, म्हणजे मला माहितीही नव्हतं मी आमदार होईल। जिल्हा प्रमुख झालो, गेटला उभा राहिलो, सभापती झालो, तिकीट मिळालं, आमदार झालो आणि अशा माणसासमोर आमदार झालो की महेंद्रसिंग पाटील म्हणजे एक नावाजलेलं नाव होते, वक्ता होता, खरडा वक्ता होता, आर्थिक मजबूत होता। पण भाजप शिवसेनेच्या त्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या बळावर या ठिकाणी आमदार होऊ शकलो। म्हणून आमचं कार्य, आमचं शिवसेना प्रमुखांचं म्हणणं हेच होतं, महाराष्ट्रामध्ये मराठी आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण कार्य करू, तो हिंदू म्हणून काम करू आणि आपण हिंदू आहेत याचा आम्हाला अभिमान आहे। हिंदुस्थानामध्ये जो राहतो तो हिंदू आणि महाराष्ट्रात जो राहतो मराठी, या भरोशावर शिवसेना वाढली आणि आज त्याच माध्यमातून एकनाथरावजी शिंदे साहेब काम करतायत। बघा, एक माणूस शिवसेनेमध्ये उठाव करून 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना काय काय योजना राबवल्या हे आपल्याला सांगायची गरज नाहीये। लाडक्या बहिणींना माझ्या माहितीप्रमाणे जर योजना आली नसती तर कदाचित महिलांची टक्केवारी मतदानात जर कमी झाली असती तर आपलं सरकारही आलं नसतं। पण त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय दोघं उपमुख्यमंत्री असतील, त्या काळातले सगळ्यांनी सहकार्य केलं, कॅबिनेटने तो ठराव मंजूर केला आणि महिलांचा पगाराचं काम सुरू केलं। मुलींना मोफत शिक्षण देणारा पहिला निर्णय या देशामध्ये कुठल्या राज्याने घेतला असेल तर तो महाराष्ट्र राज्याने घेतला।
एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी, राजूदादाच्या त्या काळाच्या सरकारने घेतला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.